संगसती जगजननी भवानी. आणि मग दोघं हे शंकर भगवान सती माता अंकाई किल्ल्यावरती कथा श्रवण करण्याकरता आले. कथा कुणाची आहे? रामप्रभूंची कथा श्रवण करायची आहे. अगस्त्य मुनी कथा सांगत आहेत आणि कथेकरता गेलेले आहे. शंकर भगवान गेल्याबरोबर अगस्त्य मुनींनी प्रणाम केला. बघा, शंकर भगवान तिथं गेल्याबरोबर अगस्त्य मुनींनी त्यांना प्रणाम केला. आणि प्रणाम केलेला हे बघितलं शंकर भगवंतानं. शंकर भगवंतांनी विचार केला. शंकर भगवान म्हणतात, वक्ता काय नम्र आहे, काय नम्र आहे हा वक्ता. कथा करत असतानाही, एवढा मोठा वक्ता असतानाही आम्हाला वंदन करतो, किती नम्र आहे. आणि सोबत सती माता होत्या. सती मातेनं काय विचार करावा. सती म्हणतात, आम्ही गेलो तिथं कथा श्रवण करण्याकरता आणि हा बाबा आम्हाला घाबरला. कुशाला घाबरून आम्हाला नमस्कार करायला लागला. कोण म्हणतं हे? सती माता. बघा बरं, दोघांचे विचार भिन्न आहेत. कृती जरी एक असेल, दोघांची कृती एक आहे, पण विचार मात्र भिन्न भिन्न आहेत. पहा तुम्ही, एखादी कृती एकही असेल. एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाखाली 3 गृहस्थ आले. 3 गृहस्थ उन्हाळ्याचे दिवस होते, रस्त्याने चालत होते आणि चालता चालता सावलीला बसले. आंब्याच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहे. आता त्या ठिकाणी झाडावरती काही पक्षी बसलेले होते आणि पक्ष्यांचा आवाज चालू होता. पक्ष्यांचा किलबिल असा आवाज येऊ लागला. आणि हे 3 जण त्या ठिकाणी गेले. खाली बसलेले आहे. बसल्या जागेवर त्यांना आवाज आला. पक्ष्यांचा आवाज आला आणि त्यांनी विचार केला की हे पक्षी काय बोलतायत. या 3घांच्याही लक्षात येत नाही. मग एक जण म्हणतो, 3 जण कोण कोण होते? एक होता ब्राह्मण, दुसरा होता भाजीपाला विकणारा व्यापारी आणि तिसरा होता तो म्हणजे पहिलवान. हे 3 प्रकारची माणसं आणि झाडाखाली बसले. पक्ष्यांचा आवाज आला. ते म्हणतात, काय म्हणतात रे हे पक्षी? मग पहिला ब्राह्मण होता. ब्राह्मण म्हटला, हे पक्षी म्हणतात राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. कोण म्हणतं हे? ब्राह्मण देवता म्हणतात की हा हे पक्षी काय बोलतायत? राम लक्ष्मण दशरथ. तो दुसरा पैलवान होता. पैलवान म्हटला, अरे नाही नाही नाही, तुम्ही चुकलात, पक्षी बोलतायत हे. पण हे पक्षी असं नाही म्हणत. पक्ष्यांचा आवाज वेगळाच येतोय. पक्षी म्हणतायत दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. कोण म्हणतं हे? पैलवान. पण भाजी विकणारा होता. ते म्हणलं, अरे तसं नाही, तसं नाही, हे पक्षी तसं नाही म्हणत आहे. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक असं म्हणतायत म्हणे. बघा, कृती एक आहे, कृती एकच आहे. पक्ष्यांची बोलण्याची कृती एक आहे. कृती एक असताना सुद्धा विचार 3घांचेही भिन्न भिन्न पडले. बघा, 3घांचे विचार भिन्न भिन्न आहेत. तसं सती माता आणि शंकर भगवान अगस्त्य मुनींकडे कथा श्रवण करण्याकरता गेले आणि तिथं त्यांचे दोघांचे विचार भिन्न भिन्न पडले. अगस्त्य मुनी नमस्कार केल्याबरोबर शंकर भगवान म्हणतायत, वक्ता किती नम्र आहे. आणि सती माता म्हणतात, वक्ता आम्हाला घाबरला. आणि कथा श्रवण झाली. कथा श्रवण करून हे दोघंही निघालेले आहेत. शंकर भगवान सती माता निघाल्या आणि जात असताना दोघांनी कथा ऐकली. माझ्या शंकर भगवंतांनी मन लावून प्रसन्न मनाने अंतकरणानं कथा श्रवण केली. पण सती मातेनं काय लक्षपूर्वक ऐकलं नाही. त्यांनी लक्षपूर्वक श्रवण केले नाही. आणि म्हणून चालत असताना त्या दंडकारण्यातला भाग आहे. दंडकारण्यामध्ये ज्यावेळेस सीतेचं हरण झालं, सीता चोरीला गेली, त्यावेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण भैया सीतेच्या शोधार्थ फिरत होते दंडकारण्यामध्ये. आणि फिरत असताना रामप्रभू सीतेला आवाज देतात, सीते सीते. सीतेला आवाज देतात, सीता सापडत नाही. लक्ष्मण भैया म्हणतात, वहिनी वहिनी, आवाज देतात, वहिनी सापडत नाही. पण तेवढ्यामध्ये शंकर भगवान आणि सती माता तिथं गेल्या. शंकर भगवान सती माता तिथं गेल्याच्या नंतर त्यांचं लक्ष गेलं, समोरून 2 व्यक्ती येत आहेत. सती मातेनं बघितलं नाही.
पण शंकर भगवंताने पाहिलं की दोन व्यक्ती येत आहेत, ते आहे रामप्रभू आणि लक्ष्मण भैया. दूरवरूनच शंकर भगवंताने त्यांना दोघांना नमस्कार केला. लांबूनच दर्शन घेतलं त्यांचं. आता जवळ जाऊन दर्शन घेतलं नाही त्यांनी. त्यांना वाटलं आपण जर जवळ जाऊन दर्शन घ्यावं तर आपली पत्नी नाही का, मोठ्या बापाची लेक आहे, ही आपल्याला नाव ठेवल. खुशाल लांबून दर्शन घेता देवाचं. दर्शन घेतलेलं बघितलं आणि भगवंताच्या नावानं आवाज दिला. प्रभू रामचंद्रजींचा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्रजींचा गजर केला आणि दंडवत केलं, नमस्कार केला त्यांना. नमस्कार केल्याबरोबर सतीमातेनं पाहिलं आणि सतीमाता म्हणतात, का हो कोणाला नमस्कार केला? शंकर भगवान म्हणतात, अगं आपण अगस्ती मुनींकडे जी कथा श्रवण केली ना, त्या रामप्रभूंना मी हाक मारली, रामप्रभूचा जय जयकार केला. आणि कुठं आहेत ते? अहो ते बघ ना, अगं सती ते बघ, ते फिरतायत. अरे हे रामप्रभू पतीच्या शोधार्थ फिरतायत. आणि हे ब्रह्म आहेत का? यांना तुम्ही ब्रह्म म्हणतायत का? अहो हे ब्रह्म कसले? हे जर ब्रह्म असेल तर यांना कळायला पाहिजे ना आपली पत्नी कुणी नेली असेल, कुणी नाही. यांना समजायला पाहिजे ना, हे ब्रह्म आहेत ना. मग त्यावेळेस शंकर भगवान म्हणतात, तुला वाटत नाही का, विश्वास बसत नाही का? नाही, माझा नाही विश्वास बसत. मग एक काम कर, तुझा विश्वास जर बसत नसेल तर तू जा परीक्षा घ्यायला. का घेत नाही त्यांची परीक्षा? जो तुम्हारे मन असी सते हो तो किन जाई परीक्षा ले राम. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जो तुम्हारे मन असी सते हो तो किन जाई परीक्षा ले राम. सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. सती मातेला सांगितलं शंकर भगवंताने, तुला जर वाटत असेल ना हे ब्रह्म नाही तर एक काम कर ना, तू त्यांची परीक्षा का घेत नाही? म्हटलं मी परीक्षा घेते, जाते परीक्षा घेण्याकरता. सती माता निघाल्या परीक्षा घेण्याकरता. पण परीक्षा घ्यायची कशी? परीक्षा घ्यायची कोणाची? जगाचा बाप आहे आणि त्यांची परीक्षा घ्यायची कसं शक्य आहे? पण सती माता परीक्षा घ्यायला निघाली. मग कुणाचं रूप घ्यावं? तिनं विचार केला, आता आपण एक काम केलं पाहिजे. ज्या पत्नीच्या शोधार्थ हे फिरतायत ना, ज्या सीता मातेच्या शोधार्थ हे फिरतायत ना, मग आपण त्या सीता मातेचं रूप घेऊ ना. आपण सीता मातेचं रूप घेऊ आणि त्यांची परीक्षा घेऊ. बघू आपल्याला ओळखतात की नाही. सीता म्हणून हाक मारतील ते आपल्याला बघा. आणि सीतेचं रूप घेतलं सती मातेनं. सती माता निघाल्या. प्रभू रामचंद्रांना बघितलं, रामप्रभू समोर उभा आहेत. रामप्रभूने सुद्धा सतीकडे बघितलं, पण सती सीतेच्या वेशामध्ये आहे. सतीला वाटलं नक्कीच मला आता म्हणणार, सीते कुठं होतीस तू? मला सीता म्हणणार, सीतेच्या नावाने माझ्याशी बोलणार, सीता म्हणून मला बोलणार. नक्कीच वाटलं. पण भगवान परमात्मा येते. आणि ज्या भगवान परमात्म्याने विश्व निर्माण केलं, तो भगवान परमात्मा तुम्हाला का ओळखणार नाही? भगवान परमात्म्याने लगेच ओळखलं, ही माझी पत्नी सीता नाहीये, नक्कीच सती आलेली आहे. सती आहे पण सीता मातेचं रूप घेतलेलं आहे तिनं. मग आता काय करायचं? पण काही बोलले नाही. शंकर भगवान काहीच म्हटले नाही. पण शंकर भगवान एक म्हटले बघा, आमचे पप्पा नाही आले, आमचे
पप्पा नाही आले, हिला फक्त मम्मी म्हणायचं ठेवलं. रामप्रभू म्हणतायत, रामप्रभू म्हणाले की आमचे पप्पा नाही आले का, फक्त तिला सती मातेला मम्मी म्हणायचं ठेवलं होतं. आता गंमत आहे का, परीक्षा घेतली सती मातेनं, रामप्रभूची परीक्षा घेतलेली आहे. आणि आता सती माता माघारी आल्या. सती मातेला समजलं, सती मातेच्या लक्षात आलं आता आपल्याला भगवंताने ओळखलेलं आहे, आता काय करावं. तशाच नाराज होऊन माघार आल्या, नाराज झाल्या. आणि नाराज होऊन आल्यानंतर भगवान शंकराने बघितलं सती माता चेहरा पडलेला आहे, नाराज झालेली आहे, काहीतरी गोंधळ झालेला आहे. पण आता तो भगवान परमात्मा आहे, त्याला सारं कळतं बघा, सगळं समजतो त्या देवाला, सगळं समजतं. मग देवाने विचारलं, काय सती गेली होतीस ना परीक्षा घ्यायला? म्हटले नाही, मी कुठं परीक्षा घ्यायला गेले. अहो तुम्ही लांबून दर्शन घेतलं, मी बस फक्त समोर जाऊन त्यांच्या जवळ जाऊन दर्शन घेतलं. ढळढळीत खोटं बोलल्या, ढळढळीत सती माता खोटं बोलल्या. पण बघा त्या सतीनं रूप घेतलं होतं सीतामातेचं, पण त्या रामाचे आणि शंकराचे 3 संबंध आहेत एकमेकासोबत. एक म्हणजे राम शंकराचे स्वामी आहेत, राम शंकराचे सखा आहेत, आणि राम शंकराचे सेवक आहेत. मग राम शंकराने विचार केला की सती माझी पत्नी आहे, पण माझ्या आईच्या रूपात तिथं गेली. आई कोण? सीतामाता. आणि सीतामातेच्या रूपामध्ये ही परीक्षा घेण्याकरता गेली. आता मी हिला पत्नी म्हणू शकत नाही, कारण यांचे संबंधच असे होते. भगवान शंकराचे संबंध एकमेकांची जुळती मिळती होते. राम शंकराचे स्वामी, शंकर रामाचे स्वामी, राम शंकराचे सखा, शंकर रामाचे सखा, राम शंकराचे सेवक आणि शंकर रामाचे सेवक, दोघंही एकमेकांचं भजन करायचे. चला कोणतं भजन करायचे? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव हो, राम तुझी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. हरी बोल. दोघे देवा एक पाही, तया तुझे नाही, तया तुझे नाही. शिवराम नाही भेद देव, तेही सुत जननी भले आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक. श्रीराम. सर्व घटी तो व्यापक, तो व्यापक. भजन करी महादेवा हो, भजन करी महादेव. जय राम श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय
दोघंही एकमेकांचे भजन करायचे. शंकर भगवान रामप्रभूचं भजन करायचे आणि रामप्रभू शंकर भगवानाचं भजन करायचे. का? दोघं एकमेकाचे मित्र आहेत, दोघं एकमेकाचे भक्त आहेत आणि दोघंही एकमेकांची सेवक आहेत. आणि म्हणून भगवान शंकरांनी विचार केला की सतीमाता माझी पत्नी आहे आणि ती माझ्या आईच्या रूपामध्ये परीक्षा घेण्याकरता गेली. आजपासून मी या सतीसोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आणि प्रतिज्ञा केली मनोमन, या देहात सती आहे तोपर्यंत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, धन्य हो शिवजी, आपके जैसी प्रतिज्ञा करने वाला दूसरा कोई नहीं. धन्य हो शिवजी. आकाशवाणी झाली, भगवान शंकरासारखी प्रतिज्ञा करणारा दुसरा कोणी नाही. पत्नीत्वाचा त्याग केला, पण हे सती मातेला माहीत नाही, सतीला माहिती नाही. पण आता कैलासाकडे निघालेले आणि कैलासाकडे निघाल्याबरोबर त्या ठिकाणी यज्ञाकरता बसायचं आहे. पण सांगितलं नाही की मी पत्नीचा त्याग केलेला आहे, तुझा त्याग केलेला आहे. इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी यज्ञ चालू होता. यज्ञाकरता बसलेले आहे. शंकर भगवाना त्यांच्या शेजारी सतीमाता बसू लागल्या, पण कृतीतून त्याग केला त्यांनी. सतीला सांगितलं माझ्यासोबत बसू नको, समोर बस. सतीनंही विचार केला नक्कीच आपला पत्नीचा त्याग यांनी केलेला आहे. आपल्या स्वामींनी आजपासून आपल्यासोबत पत्नीचा त्याग केला. काही दिवस निघून गेले. भगवान शंकराला समाधी लागली.